नमस्कार मित्रांनो, दुंदा किल्ला बघितल्यानंतर परत जाताना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेले देवळाणे हे गाव लागले. देवळाणे गावातील जोगेश्वर महादेव मंदिराबद्दल ऐकलेले होते, मात्र जेव्हा या मंदिराला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा त्या प्रत्यक्ष अनुभूतीने अक्षरशः थक्क व्हायला होते. तर आज आपण या मंदिराचा परिचय करून घेऊया. देवळाणे ह्या गावामध्ये 12व्या शतकातले एक सुंदर मंदिर आहे. इसवी सन 785 ते 810 या काळात देवळाणे येथे कामेश्वर जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले. खजुराहोच्या मैथुन शिल्पांप्रमाणेच इथे मैथुन शिल्पे आहेत. हेमाडपंथी बांधणीचे हे पूर्वाभिमुख मंदिर शंकराचे असून या मंदिराला जोगेश्वर कामदेव मंदिर म्हणून ओळखले जाते. देवळाणे शिल्प मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्यांगावर खजुराहोसारखी कामक्रीडा करत असलेली विविध आसन पद्धतीची शृंगार शिल्पे कोरलेली आहेत. येथे पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो. छोट्या आकारातील ही शिल्पे लांब लांब शिलांवर पट्टिकेच्या स्वरूपात आधी कोरून मग ती जडवलेली दिसतात. यातील नाग मिथुन शिल्पे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील. ही दोन्ही शिल्पे प्रथमदर्शनी श्री गणेश असल्याचा भास होतो. व्यवस्थित निरीक्षण केल्यावर दिसते की एका नागाला 2 नागिनींनी विळखा घातलेला आहे. मिथुन शिल्पातील सौंदर्य सौष्ठव उच्च प्रतीचे आहे. प्रथम दर्शनातच दर्शनी मंडपावरील शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा मात्र खटकतो. कोणी म्हणतो हे नवस्फूर्तीसाठी गावकऱ्यांनी केले आहे, तर जाणकारांच्या मते ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली केलेला हा उद्योग आहे. या मंदिरात असलेल्या मैथुन शिल्पांमुळे या मंदिराला महाराष्ट्राचे खजुराहो असे सुद्धा म्हटले जाते. असं म्हणतात की वेरूळची लेणी कोरल्यानंतर सर्व शिल्पकार वनविहारासाठी ह्या भागात आले होते आणि अगदी सहज वेळ घालवण्यासाठी एका रात्रीत त्यांनी हे मंदिर उभारले असा एक समज आहे. पितळखोरा येथील शृंगार चावडी, नागार्जुन या लेणींवर असलेल्या शिल्पकामात व या मंदिरात असलेल्या शिल्पातील साधर्म्यामुळे या समजाला बळकटी मिळते. तेराव्या शतकातील यादववंशीय राजा रामदेवराय याचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली. मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश केल्यानंतर सहजच छताकडे लक्ष गेले तेव्हा तेथील शिल्पकामाच्या अदाकारीने मती गुंग करून टाकली. वर्तुळाकार घुमटाकृती छताच्या मधोमध बासरी वादनात दंग झालेल्या गोपाल कृष्णाची प्रमाणबद्ध मूर्ती आणि छताच्या परिघावर छोट्या आकाराच्या 8 गोपिका 8 दिशांना फेर धरून वाद्य वाजवणाऱ्या या शिल्पाकृतीची प्रमाणबद्धता व लयबद्धता काही आवरच. मुखमंडपाच्या पुढचा सभामंडप 12 अर्धस्तंभांनी तोलून धरलेला असून सभामंडपाच्या खांबावर नाजूक नक्षीकाम केलेले आहे. येथे जो नंदी आहे तो सुद्धा अतिशय प्रमाणबद्ध आहे व त्याच्या पाठीवर आपल्याला एक छोटेसे शिवलिंग सुद्धा बघायला मिळते. या मंदिराला 3 गर्भगृह आहेत. शिवलिंग असलेल्या गर्भगृहाच्या डावीकडे व उजवीकडे असलेल्या गाभाऱ्यांमध्ये अतिशय सुंदर असे कोरीवकाम आपल्याला बघायला मिळते. हे कोरीवकाम म्हणजे शिल्पकलेचा, वास्तुकलेचा तसेच भूमितीचा अप्रतिम असा नमुनाच आहे.
धार्मिक विधी करण्यासाठी या मंडपाची रचना केलेली असावी. डाव्या व उजव्या हाताला छोटे दालन असून डाव्या कक्षात महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे, तर उजव्या कक्षात गणपती व रिद्धी-सिद्धी मूर्ती आहेत. या मंदिराचे कोरीव काम बघितले तर मती अक्षरशः गुंग होते. सभा मंडपाच्या मध्यभागी मोठ्या वर्तुळात कासवाचे शिल्प कोरलेले असून छताकडे मोठ्या संख्येने शिल्पाकृती कोरल्या आहेत. सभा मंडपातील छतावर मध्यभागी कमळ शिल्प आहे. सभा मंडपाच्या छताकडे लक्ष जातात विविध शिल्पाकृतींची तिथे झुंबड उडालेली दिसते. छत आपल्या पाठीवर तोलून धरणारे पुष्ट शरीराचे हसरे यक्ष प्रत्येक स्तंभाच्या शिरोभागी गटागटाने शिल्पित केले आहेत. त्यांना प्रत्येकाला 4 हात दाखवलेले असून ते 2 हातांनी छताला आधार देत आहेत, तर उरलेल्या 2 हातांनी वाद्य वाजवत आहेत. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळील लहान गाभाऱ्यांच्या तोरण भिंतीवर पंचमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या पंचमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह, मनुष्य यावर बसलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या भागात शंख व चिपळ्या वाजवताना व नृत्य करीत असलेले स्त्री पुरुषांचे शिल्प तसेच वेगवेगळ्या पद्धतीने गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात प्रवेश करताना दगडी उंबरठ्यावर सुरेख चंद्रशिळा आहे. मंदिराच्या काही भागात युद्धाचे प्रसंग देखील कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. उंटावरून लढणारे योद्धे तसेच त्यांच्या मागे पुढे हत्ती व घोड्यावरून आवेशात लढणारे स्वारही येथे दाखवलेले आहेत. काही ठिकाणी आवेशपूर्ण भावात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांची जोडी आहे, तर कुठे नागबंद, पाने फुले व काही भौमितिक रचना देखील आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत. छताकडील काही शिल्पशिळात युद्धाचे प्रसंग मोठ्या कौशल्याने कोरलेले आहेत. आता आपण गर्भगृहात जाऊन श्री जोगेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया. आतमधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे. हे गर्भगृह चौरसाकृती असून गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वती मातेला मांडीवर घेऊन बसलेले अतिशय सुंदर शिल्प आहे. पाठीमागे पूर्वाभिमुख मुख्य कोनाड्यात आदिशक्ती पार्वतीची 4 भुजा असलेली मीटरभर उंचीची मूर्ती असून तिचे 4ही हात कोपरापासून खंडित झालेले आहेत. छतांच्या मध्यभागी असलेल्या कमळ पुष्पाचे शिल्प आहे. मुख्य गाभाऱ्याच्या आत वरील टोकाच्या भागात शिवशंकर, पंचमुखी नाग, नागर देवतेचे प्राचीन शिल्प आहेत. गर्भगृहातील शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे जल बाहेर वाहून जाण्यासाठी ह्या मार्गावर उत्कृष्ट मकर शिल्पे साकारलेली आहेत. त्यांच्या मुखातून ते पाणी बाहेर पडते. त्या मकरांचा भेदक जबडा, अंकुचीदार दंतपंक्ती व त्यातून बाहेर आलेली जीभ लहान मुलांना तर दचकून सोडते. तर मित्रांनो, 7 वाहनांचा प्राचीन ठेवा जपणाऱ्या या महाराष्ट्र भूमीत अजूनही छोट्या छोट्या गावातून असा किती खजिना लपलेला असेल, कोण जाणे. हा मंदिर परिचय बघून या अनवड गावाकडे कोणा जाणकार पर्यटकाची पावले वळली तर आपण घेतलेल्या कष्टाचे नक्कीच सार्थक होईल. धन्यवाद.